आज या ठिकाणी बोधिसत्व सहकारी रुग्णालयाची कामाची सुरुवात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या या चलवादी साहेबांनी दान केलेल्या जागेमध्ये होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे। या रुग्णालयाच्या प्रवर्तकांनी, सर्व संचालकांनी आणि सभासदांनी याच्या निर्मितीसाठी आणि उभारणीसाठी अत्यंत मोलाचं असं सहकार्य दिलेलं आणि त्या अनुषंगाने पुढे कार्य ठेवण्याचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे, स्तुत्य आहे। खरं तर आरोग्य ही समाजाची फार महत्त्वाची गरज आहे आणि ही समाजाची गरज आपल्याला भागवण्याच्या दृष्टिकोनातून किफायतशीर दराने उत्तम दर्जाची सेवा देणारी, आरोग्य सेवा देणारी व्यवस्था आपल्याला किती महत्त्वाची आहे हे मागच्या कोविडच्या संपूर्ण संकट काळामध्ये आपल्याला जाणवलेलं आहे। आणि त्याला अनुसरून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुढची वाटचाल करण्याच्या दृष्टीने सुरुवात म्हणून आपण ओपीडीचं शिबिर या टिंगरेनगर परिसरामध्ये आयोजित केलेलं आहे। पुण्याच्या सर्व भागामध्ये अशा प्रकारची शिबिरं पुढच्या काळात या सहकारी रुग्णालयाच्या माध्यमातून केली जाणार आहेत आणि त्याचा उपयोग सर्वदूर अशा सर्व लोकांना खऱ्या अर्थानं होईल असं मला वाटतं। या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याला ओपीडी करत असताना, बाह्य रुग्ण सेवा देत असताना दोन्ही प्रकारच्या वैद्यकीय सेवा, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि उपचारात्मक आरोग्य सेवा अशा दोन्ही सेवा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत, हेही फार महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे आपण केवळ ॲलोपॅथीच नाही तर आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो, या सगळ्या विविध प्रकारच्या वैद्यकीय पॅथींचा या ठिकाणी समावेश करणार आहोत। त्यामुळं रुग्णाला खऱ्या अर्थानं योग्य प्रकारची सेवा, योग्य प्रकारचं मार्गदर्शन आणि योग्य प्रकारचा औषधोपचार या माध्यमातून दिले जाणं आणि त्या माध्यमातून एक चांगल्या जनसेवेचं व्रत या संपूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून या रुग्णालयाने करायचं ठरवलेलं आहे। यांच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीला मी शुभेच्छा व्यक्त करतो। जय भीम। बोधिसत्व सहकारी रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचं प्रथमच आयोजन करण्यात आलं। मागच्या 2.5 महिन्यापासून आम्ही काम करत होतो खरं म्हणजे, आणि 2.5 महिन्यामधला जो सहकार्य, जो सहयोग लोकांकडून मिळाला तो खरोखरच कौतुकास्पद आहे। म्हणजे ह्या 2.5 महिन्याच्या काळामध्ये तर संस्थेची संकल्पना मांडणं, त्याचबरोबर त्याचं नाव घेणं, निधी गोळा करणं, नोंदणी करणं आणि कार्याची सुरुवात करणं हे केवळ 2.5 महिन्यात झालं। मला वाटतं हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे खरं म्हणजे। वैशिष्ट्य अशी की लोकांपर्यंत जाण्यासाठी अशी कुठलीही सभा घेतलेली नाही, कुठले पॉम्पलेट्स वाटलेले नाही, फक्त लोकांचा विश्वास आणि विश्वासाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी लोकांना माहीत झालं, लोकांनी महत्त्व पब्लिसिटी दिली आणि त्यातूनच लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केले। खरोखरच आज सांगायला आनंद होतो की आज जवळपास 1,70,00,000चा निधी भाग भांडवल म्हणून आम्ही जमा केलेला आहे। हा एक महत्त्वाचा टप्पा होता। नोंदणी झाल्यानंतर आम्हाला कार्य करण्यासाठी हा एक शुभारंभ होता खरं म्हणजे। आणि आज आपल्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त श्री कवळे साहेब इथे आले आणि खरोखरच त्यांनी आशीर्वाद दिला। पुढची वाटचाल एक संकल्पना उभी केली की आपलं स्वतःचं एक चांगलं एक हॉस्पिटल असावं, कॉलेज असावं, नर्सिंग कॉलेज असावं, त्याचबरोबर पॅरामेडिकल असं ट्रेनिंग असावं। म्हणजे बऱ्याच ज्या आरोग्याशी निगडीत ज्या काही गोष्टी असतील त्या लोकांनी उघडी केली असं संस्था मार्फत हा त्या मागचा उद्देश। वेळ लागेल कारण ज्या उद्देशापर्यंत किंवा ज्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक वेळ लागू शकतो, पण आता स्टेप बाय स्टेप आणि खरोखरच आमची जे नियोजन केलं आहे आतापर्यंत ते नियोजन एक टाइम बाउंड प्रोग्राम करून आम्ही सगळ्या गोष्टी बनवण्याचा प्रयत्न केला। आणि आजही सुद्धा आजचा जो उद्घाटनाचा प्रोग्राम होता हा सुद्धा एक नियोजनाचा भाग होता। ह्याप्रमाणे आम्ही आता नियोजन करूया। जवळपास 9 ते 10 जवळपास आपल्याकडे ओपीडीचे शहरात सुविधा झाल्या, तर नॅचरली आपण एक सॅटेलाइट असं एखादं मेन हॉस्पिटल असेल की ज्या या आयपीडी ज्याला म्हणतो आपण, आयपीडीसाठी ज्या व्यवस्था पाहिजे असतील त्या सुद्धा आपण कनेक्टेड करू शकतो। दुसऱ्यांबरोबर संपर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो जेणेकरून रेस्टॉरंट वगैरे असेल। उद्देश असाच आहे की जनसामान्यांना आरोग्याच्या सेवा माफक दरात त्यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यासाठी लागणारे सहकार्य त्यांच्याकडून मिळत आहे। अजूनही आम्ही सहकार्याची अपेक्षा करत आहे। आताच फक्त आम्ही
फक्त भागभांडवलाच्या माध्यमातून केलं, पण पुढे हाच भागभांडवल जास्तीत जास्त आमचं 5 कोटीचं जे भागभांडवल उभं करण्याचा आमचा उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी सगळ्यांचा सहभाग डेफिनेटली आम्हाला लागेल. आम्ही खरोखर आश्वस्त आहोत आणि आम्हाला डेफिनेटली याचा सक्सेस मिळेल. रत्न मंडळी एकत्रित येऊन निर्माण केलेल्या बोधिसत्व सरकारी रुग्णालय मर्यादित या संस्थेचा आज आरोग्य शिबिराचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे सर यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्याबरोबरीने बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित संचालित CM पॉलिक्लिनिकचा देखील या ठिकाणी आज उद्घाटन झालं. आज खऱ्या अर्थाने मी समाजातील या रत्न मंडळींचा धन्यवाद मानतो. माझे वडील कालकथित मरियप्पा चलवादी यांनी जे स्वप्न पाहिलं होतं हॉस्पिटल उभारणी करण्याचा, ते आज या सर्व मंडळींच्या प्रयत्नामुळं आज यशस्वी झालं असं मला या ठिकाणी जाहीर करायचं आहे. आणि त्याबरोबरीने माझे आई आणि माझे वडील या दोघांचं नाव जे CM म्हणून आज या ठिकाणी पॉलिक्लिनिक आम्ही सुरू केलेलं आहे, तर मला असं वाटतं की माझे आई आणि वडील यांचं नाव अजरामर अमर राहणार आहे. तरी मी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आज या आवाहन करू इच्छितो, आपण देखील अशा प्रकारचे काम करून आज जे मंडळी बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादितचे जे कार्य करत आहेत, तर आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं. आजपर्यंत जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळं हे उभा झालेलं आहे. तरी मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो, या संस्थेच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये सर्व जे मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत, जे ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदा असेल, नॅचरोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल आणि इतर सर्व पॅथीला घेऊन या ठिकाणी समाजामध्ये ते आरोग्याचं कार्य करणार आहेत. याच्यामुळं समाजामध्ये प्रत्येकाला लाभ पोहोचेल. कारण या करोनाच्या काळामध्ये सर्वात जर अत्यंत गरज काय होता तर ते म्हणजे हॉस्पिटलची गरज होती आणि ते कार्य या मंडळींकडून झालेलं आहे. म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज टिंगरेनगर पुणे येथे आदरणीय उलगेशजी चलवादी सर यांच्या पुणे इंटरनॅशनल स्कूल येथे बोधिसत्व सहकारी रुग्णालय प्रायव्हेटली जे सहकारी रुग्णालय आहे या रुग्णालयाची OPD आणि IPDचा उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त माननीय अनिल कवडे सरजी यांच्या हस्ते झालं. आणि बोधिसत्व सहकारी रुग्णालय ही जी संस्थेच्या मागचा जो उद्देश आहे त्यासाठी अहोरात्र गेले 2 महिने काम करून प्रवर्तक माननीय मोरेश्वर सुखदेवीजी, माननीय आनंद जोगदंडजी, माननीय प्राध्यापक मगरे सर, माननीय डॉक्टर PT गायकवाड सर, इतर सर्व प्रवर्तक यांचं मी यासाठी अभिनंदन करू इच्छितो की गेल्या 1.5-2 वर्ष कोविडच्या साथीमध्ये सर्वसामान्य लोकांना जे वाईट अनुभव आले, लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक पिळवणूक करण्यात आली आणि लोकांचा वैद्यकीय क्षेत्रावरचा जवळपास विश्वास उडेल अशी परिस्थिती निर्माण झाली. हे मी डॉक्टर असून सुद्धा जबाबदारीने बोलत आहे. तर ह्या गोष्टींना पायबंद बसण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतंय. या सहकारी रुग्णालयाच्या माध्यमातून सहकारी रुग्णालयाची एक चळवळ उभी राहावी आणि फक्त महाराष्ट्रातच न जाता पूर्ण भारतभरामध्ये उभी राहावी आणि सर्वसामान्य जनतेला याचा फायदा व्हावा आणि लोकांना कमी आणि योग्य दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात ही गोष्ट यातून मोठ्या प्रमाणामध्ये साध्य होईल. यासाठी मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की प्रत्येकानं यासाठी आपला वेळ, बुद्धी, पैसा, कौशल्य जे जे आवश्यक आहे ते द्यावं, कारण यातूनच सर्व समाजाला त्याचा फायदा होणार आहे. मी स्वतः या निमित्तानं ॲज अ होमिओपॅथिक डॉक्टर मी असं सांगू इच्छितो की होमिओपॅथीचं माझं जे नॉलेज आहे कोविड काळामध्ये
आमच्या उपचारानं आम्ही रिसर्च करून जे 23 किंवा 25 स्कोअर असणारे रुग्ण बरे केले किंवा कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर या आजारावर आम्ही एक उपचार करत आहोत, लोकांना बरं करत आहोत. त्या माझ्या गेले 25 वर्षाचा अनुभव होता आणि मॉडर्न होमिओपॅथी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकच्या चेनचा का बोधिसत्व रुग्णालयाला फायदा व्हावा, त्यातून कमी पैशात कमी श्रमामध्ये लोक बरे व्हावेत आणि सगळ्या लोकांचं हेल्थ जे आहे, कारण वेल्थ तर लोकांच्याकडे असते, ती वेल्थ या हेल्थसाठी घालायची जी वेळ आली कोविडच्या काळामध्ये, तसं न येता कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये लोकांना उपचार व्हावेत आणि ही चळवळ पूर्ण भारतभरामध्ये जावी अशा माझ्या आज शुभेच्छा व्यक्त करतो बोधिसत्व रुग्णालयाला. आणि मी माझे जितकं जमेल तेवढं स्वतःचा वेळ, बुद्धी, पैसा, कौशल्य या ज्या आवश्यक गोष्टी आहेत ही चळवळ म्हणून मी स्वतः माझ्या मनात घेऊन जी लागेल ते मदत करायला मी तयार आहे असं मी या निमित्तानं जाहीर करतो. धन्यवाद. दर्शक हो, आपण बघत असाल की गेल्या 2.5-3 महिन्यापासून बोधिसत्व सहकारी रुग्णालयाची निर्मिती होत असताना जे काही त्याचा श्रम होते त्या श्रमाला फळ आलेलं आहे. आणि आज या ठिकाणी टिंगरीनगर भागामध्ये एक बोधिसत्वचं ओपीडी सुरू झालेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आता आपल्यासोबत ह्या बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे मुख्य प्रवर्तक जोगदंड सर, डॉक्टर जोगदंड सर, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. जोगदंड सर, काय सांगाल तुम्ही? हे सगळं बघतो आपण की हे तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली बोधिसत्व सहकारी रुग्णालय निर्माण करण्याची, काय सांगायला याबद्दल? कसं आहे की सहकार तत्व आणि सहकार मूल्य आणि यावर आधारित सहकारी संस्था या खऱ्या अर्थानं शोषित, वंचित, पीडित समाजासाठी होत्या. परंतु दुर्दैवानं शोषित, वंचित, पीडित समाज या सहकार क्षेत्रामध्ये नाही आहे. याची खंत सेवेत असताना होती, आजही आहे. आणि या माध्यमातून या समाजाचा किंवा तळागाळातल्या लोकांचा सर्वांगीण विकास, मग आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, असा विकास घडवून आणण्यासाठी सहकार क्षेत्र हे एक प्रभावी क्षेत्र आहे याची मला कल्पना होती, जाणीव होती. आणि या जाणीवेतून सर्वप्रथम अतिशय गरीब अशी महिलांची आपण अर्थदीप महिला नागरी सहकारी पतसंस्था 2 वर्षापूर्वी आपण नोंदणीकृत केली. मला असं वाटतं की ती सहकारी संस्था आज आता चांगल्यापैकी त्या संस्थेनं भारत धरलेला आहे आणि गोरगरीब महिलांना 500 रुपयापासून तर 25,000 रुपयापर्यंत आपण कर्ज वाटप करतो. आमची अशी धारणा आहे की त्या गरीब महिलेला किमान 2,000 ते 3,000 रुपये प्रतिमाह आता रोजगार मिळायला ही अर्थदीप नागरी सहकारी पतसंस्था कारणीभूत ठरलेली आहे. ते प्रमाण भविष्यामध्ये जसजसं डिपॉझिट वाढतील, जसजशी संख्या वाढेल तसं होईल. त्याच्यानंतर कोविडच्या पार्श्वभूमीवर असं एकही कुटुंब नसेल किंवा असा एकही माणूस नसेल की ज्याच्या घरामधला आप्तेष्ट, नातेवाईक, शेजारी, पाजारी, मित्र असे त्या कोविडमुळे सफर झालेले नसतील. आणि या कोविडच्या काळामध्ये जी काही खर्चाची आकडेवारी दृष्टीपथात आली, समोर आली, ती पाहता एक मनामध्ये इच्छा होती की जर फक्त धनदांडग्यासारखी जर कोविडमध्ये जर ट्रीटमेंट मिळणार असेल तर गोरगरिबांचं काय, शोषित, वंचित, पीडित समाजाचं काय, त्यांनी कुठं जायचं, कुठं रुग्णसेवा घ्यायची त्यांची. आणि मग ती रुग्ण सोडवण्यासाठी आपल्याला सहकारी तत्वावरील रुग्णालय आवश्यक आहे याची आम्हाला जाणीव झाली. आणि त्या अनुषंगानं मी माझ्या सहकाऱ्यांना माझा विचार मांडला. मला अतिशय सांगण्यात आनंद होतो की माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं सहकार्य आणि योगदान दिलं. आता सहकारी रुग्णालय किंवा सहकारी संस्था जी आहे, या सहकारी रुग्णालयाच्या माध्यमातून फक्त आपण रुग्णांना सेवा द्यायची आहे असं नाही, तर आपल्या समाजातील लोकांचा, या सभासदांचा जे काही आपले सभासदत्व स्वीकारलेलं आहे त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा मान. आणि या सहकारी रुग्णालयाची फक्त पुणे शहर किंवा पुणे जिल्हा नाही, तर संपूर्ण राज्यामध्ये येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये 3-4-5 वर्षामध्ये याची प्रतिकृती आपण निर्माण करणार आहोत. हे देखील आमचं उद्दिष्ट आहे. खऱ्या अर्थानं लोकांचा सहभाग, लोकांचं सहकार्य, लोकांचं शिक्षण, प्रशिक्षण, लोकवर्गणी आणि लोकनिर्णय या पंचसूत्रीवर आधारित आपण लोकांपर्यंत जाणार आहोत. तर आपण लोकवर्गणीचा उल्लेख केला सर. आपण हे सगळं एवढं मोठं बोधिसत्व रुग्णालय उभं करत असताना
आपल्याला आलेला लोकांचा अनुभव त्यांच्याकडून तुम्हाला आता काय अपेक्षा आहे? मी सर्वप्रथम सर्वसामान्य जनतेचं अभिनंदन करेल. आम्ही कुठल्याही माणसाचा चेहरा पाहिला नाही, परंतु बुधवारी आणि शनिवारी होणाऱ्या ऑनलाईन मीटिंगमध्ये आम्ही आमचा विचार त्यांच्यापर्यंत दिला. या कोविडच्या परिस्थितीमध्ये कुणाची बैठक घेऊ शकत नव्हतो, कारण सोशल डिस्टन्सिंग हा एक महत्त्वाचा भाग होता. अशा परिस्थितीत देखील आणि सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती घटलेली आहे, लोकांचं उत्पन्न घटलेलं आहे, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांना 50,000 पगार होता त्याला आता 10,000 पगार मिळतो. अशाही परिस्थितीमध्ये या समाजातील दातृत्वानं भरभरून आम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांच्या आशा अपेक्षा यांची स्वप्नपूर्ती करणं हे आमचं एकमेव ध्येय आहे. आम्ही 1,70,00,000 रुपये जमा केलेत फक्त 1.5 महिन्यामध्ये आणि मार्चपर्यंत 5 कोटी रुपये हा समाज दातृत्वाच्या रूपातून आम्हाला भरभरून देईल, जेणेकरून त्यांच्या स्वप्नांची प्रतिपूर्ती आम्ही निश्चितपणे करू असं आम्हाला सगळ्यांना विश्वास. इज इट रेडी? अर्थदीप महिला सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून म्हणजे जवळपास 2,000 गोरगरीब महिलांच्या माध्यमातून 10 लाख रुपयापेक्षा जास्त शेअर या बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे झाले आहे. जर अशा प्रकारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सहकारी संस्था झाल्या तर मला असं वाटतं की एक मोठं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहकाराचं, कारण सहकार इज नथिंग बट आंबेडकरिझम अशी आमची धारणा आहे आणि ही धारणा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही यशस्वी करू. धन्यवाद. पाहत असाल की आता लोकांच्या सहभागातून हे जे बोधिसत्व सहकारी रुग्णालय उभं राहिलेलं आहे त्याचा हा एक लोगो आहे. आणि हे जर आपण लोगो बघितलं असेल तर ह्या लोगोची काही संकल्पना आहे, त्याच्या पाठीमागचा काय आहे ते आपण ज्यांनी बनवलं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही या लोगोच्या संदर्भामध्ये? जय भीम सर. सर्वप्रथम सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा. आणि ह्या दिवशी या लोगोचं अनावरण होतं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे करत असताना बाबासाहेबांची चळवळ, त्याच्यानंतर सम्राट अशोकांचं कार्य आणि बुद्धांचं कार्य जे आहे ते ह्या सगळ्यांचं एक व्हिज्युअल डिपिक्शन करून एक बोधिसत्व सहकारी रुग्णालय याला एक व्हिज्युअल आयडेंटिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना हे मला असं आठवतं की 54 साली जे बाबासाहेबांनी देवरोड या ठिकाणी बुद्धमूर्तीची स्थापना केली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ते बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहित आहेत म्हणून. तर त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी बोधिसत्व काय असतो किंवा बोधिसत्वाची संकल्पना काय आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर बोधिसत्व हे 10 पॉवर्स त्यांनी अक्वायर केलेले ते बोधिसत्व असतात. तर ते 10 पॉवर्स आणि बुद्धिस्ट कल्चर आणि त्याचं व्हिज्युअल ट्रेडिशन ह्याचं संकल्पना ही सगळी याच्यामध्ये सोप्यात सोप्या की कोणालाही एकदम साधा वाटेल सिम्बल, रिकॉल व्हॅल्यू त्याच्यामध्ये असेल आणि लॉंग रनमध्ये हा लोगो चालेल आणि सगळ्या माध्यमांमध्ये वापरता येईल अशा पद्धतीचा हा लोगो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही हे लोगो बनवलेले त्यात काय मिनिंग आहे का? ऑफकोर्स. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल की इकडे वरती बाबासाहेबांनी त्यांच्या एका पत्रामध्ये जे बुद्धांचा एक सुत्त वापरलेलं होतं ते सुत्त वरती लिहिलेलं आहे की जो आपल्या बोधिसत्व आपल्या चळवळीचा आणि आपल्या रुग्णालयाचा एक मोटो आहे एक प्रकारे. तर ते इकडे तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तिथे सांचीचा स्तूप तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये आपल्याला बौद्ध संस्कृती सगळी दिसते. आपण सगळे आयडेंटिफाय आणि कनेक्ट होतो त्याच्याबरोबर. आणि त्याच्या पुढे सांचीच्या स्तूपाचं ते गेट जे तोरण जे जगप्रसिद्ध आहे हे गेट कशासाठी प्रसिद्ध आहे तर बोधिसत्वाचं व्हिज्युअल डिपिक्शन आपल्याला ह्या गेटवर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असं ते गेट आहे. तर ह्याच गेटचा वापर बोधिसत्व जे मराठीमध्ये लिहिलंय देवनागरी स्क्रिप्टमध्ये तर वेलांटी म्हणून त्याचा वापर केलेला आहे की तिचं दृश्य आणि टेक्स्ट हे एक फॉर्म झालेलं आहे ते. आणि त्याच्या शेजारी बच्या वर जो मात्रा आहे ते सम्राट अशोकाने जिथे जिथे शिलालेख आणि स्तंभ उभारलेले आहेत तर त्याचं रिप्रेझेंटेशन इथे त्या स्तंभाच्या रूपामध्ये झालेलं आहे. तर तो स्तंभ आहे सम्राट अशोकांचं, हे सांचीचं गेट आहे आणि अशी आजची टायपोग्राफी आहे. आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर सहकारी रुग्णालय हे वेगळी वेगळी अक्षरं एकत्र झालेली आहेत आणि अशी एकवटलेली आहेत असा त्याचा तो व्हिज्युअल फील आहे. आणि ह्याचा जो सर्वांचा जो पाया आहे की बाबासाहेबांनी जे बोधिसत्वाचे जे गुण सांगितलेले 10 गुण तुम्ही पाहाल की 10 तारे आहेत तिथे. हा पाया आहे आणि ह्या बेसवर हे सगळं
उभं राहिलेलं ही कलाकृती किंवा ही संस्था अशी मार्गक्रमण करत आहे. आणि कलर कोड जो आहे तो हाच आहे की हे जे मी आता सगळं शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं व्हिज्युअल डिपिक्शन या रंगांमध्ये आपण केलेलं पाहतो आपण. की गेल्या 2500 वर्षापासून हा स्तूप आजही सांची इथं अस्तित्वात आहे. आणि स्तूप हा शब्द इंग्रजीमध्ये बी स्तूपच आहे किंवा कुठल्याही व्हर्नाक्युलर लँग्वेजमध्ये स्तूप आहे. याचा अर्थ जगभर हा स्तूप प्रसिद्ध आहे. आणि दुसरी आमची भावना अशी आहे की गेल्या 2500 वर्षामध्ये एवढी स्थित्यंतरं आली, एवढी आक्रमणं आली, तरी देखील हा स्तूप स्थित प्रज्ञाप्रमाणे उभा आहे. म्हणून याप्रमाणे हे बोधिसत्व सहकारी रुग्णालय भविष्यामध्ये स्थित प्रज्ञाप्रमाणे उभं राहील, कुठलीही पडझड होणार नाही. जरा तिला ह्याचं अनावरण होण्याच्या आधी मी आपल्या या फ्रेमला बाबासाहेबांच्या, शाहू महाराजांच्या आणि महात्मा फुलेंच्या आणि बुद्धांच्या चरणाच्या इथं ठेवून मी दर्शन घेतलं. आणि पुढच्या 5 मिनिटानंतर हा आपला लोगो हा त्यांच्या सोबतीमध्ये तिथे शेजारी उभा होता. ह्याच्यापेक्षा किती मोठी आपल्या म्हणजे एखाद्या कलावंताला पावती असेल की दिस द बिगेस्ट अवॉर्ड. आणि हीच ब्रँड लॉयल्टी, हेच आदर्श आपण ह्या रूपामध्ये पुढे फॉलो करतोय, तेच रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला. थँक्यू व्हेरी